काय वाटतं ही जी सध्याची निवडणूक आहे, 10 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 283 पंचायत समित्या, एक प्रकारे मिनी विधानसभा निवडणूक आहे. ही गेम चेंजर आहे महाराष्ट्राच्या राजकारणात? कसं आहे, आत्ता जर समजा तुम्ही भारतीय जनता पक्ष बघितलं तर या भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे उमेदवार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची माणसं घेऊन जर हे निवडणुका लढवणार असतील तर म्हणजे काय फक्त लेबल बदललं, याच्या पलीकडे माणसं नाही बदलली. कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपकडे माणसंच नाही आहेत. या शहरांमध्ये ह्यांना उमेदवार सापडत नाहीत. म्हणजे काल मी म्हटलं ना, 52 साली जन्माला आलेल्या जनसंघ, ज्याचा 80 साली भारतीय जनता पक्ष झालं, त्याच्यानंतर आज 2017ला पण जर समजा ह्यांना उमेदवार सापडत नसतील, आज पुण्यासारख्या ठिकाणी जर समजा एखादा बिल्डर जर समजा ठरवणार असेल पुण्याचं भवितव्य आणि तिथले जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोण असावेत ते, धन्य झालं. म्हणजे जे इतकी वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करतात त्यांना बाजूला आणि एक बिल्डर ठरवणार पैशाच्या जीवावरती. ही जर परिस्थिती असेल तर कसला गेम चेंजर